देखीलसाठी व्हिडिओ काढा म्हणून दिला एक तुम्हाला आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना द्यायची एक जर विशेष तारीख अशी एखादी ते काढतील ना आता पिओ म्हणे इकडे एक द्या तिकडे एक द्या ते काढणार आहे तिकडनं तारीख. चालेल. मग त्यांनी जी तारीख सांगितली ना तर त्या दिवशी आम्ही सर्व म्हणजे आमच्याकडचे जेवढे योजना आहेत किंवा जेवढे दाखले तेवढे दाखलेचे अर्ज भरून घेण्यासाठी आम्ही काय लढाई चालू आहे दिसेल ते अतिक्रमण तिथे हे पण ताब्यात घेतले फॉरेस्टमध्ये गेले आमची जमीन राब केली 2017 पासून 7 पासून गेली. हा प्रांत ऑफिसचा विषय तो. हा प्रांत हो मला सविस्तर बघावं लागेल. भाऊ कशासाठी आले होते तुम्ही पण तहसील कार्यालयात? हे आम्ही कंट्रोल कार्ड आपलं आधार कार्ड आमचे विकास नाही होत आहे दादा, घरकुल नाही आम्हाला आमच्या गावामध्ये 100 वर्ष पूर्वी राहत आहेत आम्ही तिथं, पण आमच्याकडे कास्ट बी नाही दादा. हे जे ग्रामपंचायतकडून जे ना ते कामं येतात ते आदिवासींचे ते कामं बी नाही भेटलेलं आहे आम्हाला, नाही घरकुल नाही आधार कार्ड रेशन कार्ड तर ते आम्हाला काहीच भेटलेलं नाही. त्या कामासाठी आम्ही इथं आलेलो होतं आणि तिथं आम्हाला काँक्रीट रस्ता बी करायचे, गावाला विकास व्हायला असं म्हणायचे आमचे. तर आमच्या आदिवासी भावांची 500 घरांची वस्ती आहे, तिथं आमचा काही विकास नाही झालेला आहे. गावामध्ये असं म्हणताय का आदिवासी नाही आहे, मग आम्ही आदिवासी मग आम्ही कुठून आलाय, पैदा कुठून झाला आम्ही असं ते गावामध्ये म्हणताय. गावामध्ये आदिवासी नाही तिथं, आम्हाला तिथं काही पोट पाणीला काही उद्योग नाही, सरकारी लाभ नाही. योजना याच्यात येतात दादा आमचे. राणी लक्ष्मीबाई योजना, राणी दुर्गावतीबाई योजना, शबरी योजना, त्यांच्या काहीच विकास आम्हाला देता नाही दादा. त्या काहीच लाभ लोभ नाही देतात ते आम्हाला. आमच्याकडे येता बी नाही ते सांगायला, मागायला जाता आम्ही ते RJB टिकता आम्ही तर ते आम्हाला काहीच काम करता नाही दादा. RJB दिलेलं आहे देता, 1 वर्ष मोर लोटून देतात दादा ते RJला. आम्ही तहसीलदार ऑफिसला आलो होतो इथं मागायला आलो होतो. तर आता बघू आता काय म्हणता काय नाही, तहसीलदार साहेब काय म्हणता काय नाही. काय नाव आहे आपलं? सुखदेव बिल्ल, नामदेव बिल्ल, पवनी लाल बेल.